इकडे आखाती युद्धामधनं एक मोठी अपडेट येते. युद्धाचा पुढचा अंक आता सुरू झालाय, कारण गेले 15 दिवस इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ले केलेले. आता इराणमध्ये थेट लष्कर घुसवण्याच्या तयारीत अमेरिका आहे का, असा प्रश्न पडतोय. कारण अमेरिकेचे 2200हून अधिक कमांडो आखाताकडे रवाना झाले. तब्बल 2200 कमांडो आणि USS त्रिपोलीसह 3 मोठ्या युद्धनौका अमेरिकेतनं आखाताकडे मरीन एक्सपिडिशन युनिट अंतर्गत रवाना झाले. ABC न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकन नौदलाच्या उभयचर जहाजांवर पाठवण्यात आलेली युनिट म्हणजे 31वी मरीन एक्सपिडिशन युनिट आहे. ही युनिट साधारणपणे जपानमध्ये तैनात असते आणि अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांड अंतर्गत इंडो पॅसिफिक प्रदेशात कार्यरत असते. या युनिटमध्ये प्रगत विमानांचाही समावेश आहे. त्यामध्ये F-35 लाइटनिंग II लढाऊ विमानांची स्क्वॉड्रन आणि बेल बोईंग V-22 ऑस्प्रे टिल्ट रोटर विमानांची स्क्वॉड्रन. हे युद्ध दुर्दैवानं आणखीन काही आठवडे चिघळेल असं त्या ठिकाणी वाटतं. पण असं जरी असलं तरी फुल फ्लेज्ड वॉर लढण्याची इराणची त्या ठिकाणी क्षमता नाही. याच्याशी संदर्भात एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी याच्यात सांगतो. सध्या जे होत आहे की USS त्रिपोली ही युद्ध नौका आता जी अमेरिकेची आहे ती इराणच्या दिशेनं त्या ठिकाणी जाते. या युद्ध नौकेसोबत 2500 मरीन्स म्हणजे थोडक्यात अमेरिकेचे कमांडो जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. मग हे जर जात आहेत तर हे एम्फिबियस असॉल्ट म्हणजेच एक प्रकारे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं रक्षण करण्यासाठी पाण्यामध्ये हे लढाई करू शकतात. त्याचबरोबर जमिनीवर जाऊन सुद्धा हे त्या ठिकाणी एम्फिबियस असॉल्ट म्हणजे जमिनीवर सुद्धा लढाई करू शकतात. मग खरोखरच अमेरिकेचा हा डाव आहे का की सत्तांतर करण्यासाठी म्हणा किंवा हे युद्ध पुढे लांबवण्यासाठी एक प्रकारे जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे अमेरिकन सोल्जर्स तिथे उतरवायची सुद्धा त्यांची तयारी आहे का, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि माझ्या मते ही डेंजरस मूव्ह आहे आणि नक्कीच याच्यानंतर जे आहे युद्ध आणखीन चिघळेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.